नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया रवा बोंबील फ्राय. इथं ओले बोंबील आपण फ्राय केलेले आहेत आणि एवढे छान पद्धतीने फ्राय झालेले आहेत. अगदी कुठेही न चिकटता किंवा तेलामध्ये न पसरता न विरघळता हा बोंबील झालेला आहे. आता तो कशा प्रकारे बनवायचा ते आपण इथं पाहूया. इथं मी अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत आणि हे बोंबील एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून त्याच्यावरती आपण दगडी खलबत्ता ठेवलेला आहे. इथे जर खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर पाण्याने भरलेलं भांडं वगैरे तुम्ही याच्यावरती ठेवू शकता आणि ह्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. बोंबील आपण बाजारातून आणले तर भरपूर सारं बोंबीलला पाणी असतं आणि त्या पाण्यामुळे हे बोंबील व्यवस्थित फ्राय करता येत नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे असे बोंबील कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आणि एक चाळण खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती जड काहीही तुम्ही कोणतंही जड वस्तू ठेवा. म्हणजे काय होतं, पूर्णपणे बोंबीलचं पाणी निथळलं जातं. चाळणीतून खाली आपण एखादा डबा किंवा एखादं भांडं ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी निथळलं जातं. आणि हे पहा, इथं मी दाखवते तुम्हाला, एकदम पूर्णपणे पाणी बोंबीलचं गेलेलं आहे आणि हे बोंबील अगदी सुके एकदम झालेले आहेत पहा. आणि असं या आपण जेव्हा चाळणीमध्ये कपड्यामध्ये गुंडाळून तो कपडा चाळणीमध्ये ठेवतो, खाली एखादं भांडं ठेवायचं आणि अशा प्रकारे ते बोंबीलचं पाणी आपलं खाली निथळलं जातं. आणि पाहू शकत असाल, अजिबातसुद्धा बोंबीलला पाणी राहिलेलं नाही आणि हे छान असे तळण्यासाठी बोंबील तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, कॉटनच्या कपड्यामध्ये सगळे बोंबील एकत्र करा, व्यवस्थित घडी करा आणि वरती जाड असं भांडं, वजनाचं भांडं एखादं ठेवा. दगडी खलबत्ता असेल ठेवा किंवा पाण्याने भरलेलं एखादं भांडं ठेवा. म्हणजे हे पूर्ण बोंबीलचं पाणी निघतं आणि बोंबील तळण्यासाठी तयार होतात. आता इथं मी कोकम आगोळ घेतलेलं आहे. 2 ते 4 कोकम भिजत घातले आणि त्याचं पाणी करून घेतलं आणि ते पाणी आपण इथं बोंबीलला लावणार आहोत. जर कोकम आगोळ तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंच लावा, त्याच्याने बोंबीलला छान चव येते. आता हे कोकम आगोळ, त्याचबरोबर 2 छोटे चमचे आपण लाल मिरची पावडर घेतली, 1 छोटा चमचा हळद घेतली, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं. आलं लसूण पेस्ट तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी आलं लसूण पेस्टही घ्या आणि ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये हा बोंबील आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा आहे. पाहू शकत असाल, मी पूर्णपणे हाताने या बोंबीलला मसाला लावत आहे. पण पहा, इथे छान असे बोंबील पूर्णपणे पाणी निथळल्यामुळे एकदम सुके झालेले आहेत आणि तळल्यानंतरही हे बोंबील असेच्या असे राहतात. अजिबातसुद्धा तेलामध्ये पसरत नाहीत किंवा विरघळत नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही बोंबील बाजारातून आणले आणि अशा प्रकारे केलेत तर नक्कीच तुमची ही रेसिपी अजिबातसुद्धा फसणार नाही किंवा बिघडणार नाही. इथं मी रवा घेतलेला आहे. 4 चमचे रवा घेतला. बारीक रवा घ्या किंवा जाडा रवा घ्या. 4 चमचे रवा घ्यायचा. त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आपण बोंबील मॅरिनेट करताना मीठ घेतलेलं होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये जपून मीठ घ्या. रव्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची आपल्याला. इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, पण तुम्ही या जागेवर तांदळाचं पीठही घेऊ शकता. छान बोंबील कुरकुरीत होतात. आणि आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे. पहा इथे, या मसाल्यामध्ये काही तुम्ही कोकम आगोळ किंवा चिंचेचा कोळ वगैरे काही घालू नका. असा कोरडा मसाला आपल्याला बोंबीलला लावून घ्यायचा आहे. हा जो रवा आहे, हा रवा एकदम कोरडा अशा प्रकारे मिरची पावडर वगैरे टाकून असा कोरडाच मसाला आपल्याला बोंबीलला लावून घ्यायचा. पहा इथे हा बोंबीलचा पीस मी घेतलेला आहे. 15 ते 20 मिनिट हे बोंबील छान मॅरिनेट झालेत आणि आता मॅरिनेट झालेले बोंबील आपण रवा लावून घेऊया. पूर्ण सगळ्या बोंबीलला जेवढा होईल तेवढा रवा व्यवस्थित असं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. पहा, अजिबात थोडासुद्धा कुठे जागा सोडू नका. पूर्णपणे सगळ्या पीसला हा रवा लावून घ्या. आणि रवा हा लावून झाला की बोंबीलचा पीस आपल्याला झाडून घ्यायचा आहे. रवा त्याच्यावरती एक्स्ट्राचा रवा जो असतो तो रवा पूर्णपणे झाडून काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता दुसरा एक पीस मी तुम्हाला लावून दाखवते. पूर्णपणे संपूर्ण हा रव्यामध्ये कोटिंग करायचा आहे. आणि रवा जर तुमच्याकडे नसेल तर फक्त तांदळाच्या पिठामध्येही हे बोंबील छान कुरकुरीत खुसखुशीत होतात. तर हे पहा, छान असं मस्तपैकी रवा एकदम सगळ्या बाजूला आपल्याला लावून घ्यायचा.
थोडीही जागा ठेवू नका. आणि रवा लावून झाला की पूर्ण एक्स्ट्राचा रवा काढून घ्यायचा. आता इथं तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्या एक अर्धा पळी तेल मी घेतलं, त्याच्यावरती 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून आपण टाकल्या आणि आता हे बोंबील तळून घ्यायचे. हे पहा, लसूण पाकळ्या ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नाही घेतल्या तरी हे बोंबील चवीला छान होतात. एक पीस आपण टाकून घेतलेला आहे आणि गॅस इथं आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. सुरुवातीला फास्ट ठेवा 1-2 ते 3 मिनटासाठी. त्याच्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे. तर इथं फास्ट गॅसवरती मी हे पीस टाकलेले आहेत बोंबीलचे आणि आता गॅस मी स्लो करणार आहे. आणि पहा, गॅस स्लो केला आणि स्लो गॅसवरती आता हे आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी बोंबील तळून घ्यायचे. पटकन हलवू नका. जर तुम्ही बोंबीलला टाकल्या जर हलवले तर त्याचे तुकडे पडतात आणि बोंबील व्यवस्थित तळले जात नाहीत. म्हणून काय करायचं, 2 ते 3 मिनटं थांबा. 2-3 मिनटं थांबून एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत बोंबील तळून झाले की आपण दुसऱ्या साईडला पलटी करूया. पाहू शकत असाल मी पूर्ण बोंबील पलटी केला, कुठेही आपला बोंबील तुटला नाही किंवा तेलामध्ये पसरला नाही. आणि हे पहा, एका बाजूने आपला बोंबील छान तळला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण तळून घेऊया. इथं गॅस आता मी स्लो केलेला आहे. सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आपल्याला. एकदा फास्ट गॅसवरती एक बाजू आपल्याला छान खरपूस तळून झाली की गॅस स्लो करायचा आणि दुसरी बाजू आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आणि बोंबील जेव्हा भाजता तुम्ही किंवा तळता तर हे पहा, अशा प्रकारे उलटण्याच्या साहाय्याने थोडे प्रेस करा. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ते पाणी पूर्ण निघून जातं आणि बोंबील छान तळले जातात. पहा, इथे उलटणं मी पूर्णपणे असं थोडंसं दाबत आहे, त्याच्यावरती प्रेस केलं की पाणी एक्स्ट्राचं निघून जातं. पुन्हा एकदा आता पलटी करूया आणि पलटी करून तुम्ही पाहू शकत असाल छान असे खुसखुशीत आपले बोंबील तळले गेलेले आहेत. एकदम गॅस स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती नंतर हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी हे बोंबील भाजण्यासाठी मला एक 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे पहा, इथं बोंबील आपले तळून झालेत आणि असेच मी दुसरे पीस जे आहेत बोंबीलचे तेही तळून घेणार आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकत असाल अजिबातसुद्धा बोंबील कुठे तेलामध्ये पसरले नाही, तव्याला चिकटले नाही. आणि अशा प्रकारे आपला छान असा रवा बोंबील फ्राय तयार आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बोंबील बाजारातून तुम्ही आणले तर कशा प्रकारे त्याचं पाणी काढायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पाणी काढून घ्या आणि असा बोंबील करून पहा. धन्यवाद.